ठीक आहे. बी म्हणजे काय असतं, ब्रॅकेट्स असतं. पण आता ब्रॅकेट्स म्हणजे काय, तर ब्रॅकेट तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पण ब्रॅकेट्स मध्ये पण 4 ब्रॅकेट येत असतात. ऑफलाच हिंदीमध्ये काय म्हणतात, का. म्हणजे ऑफ आणि काचा अर्थ काय होते, मल्टिप्लाय होत असते. ऑफ आणि काचा अर्थ गुणाकार होत असतो. ठीक आहे. जसं डी म्हणजे डिव्हिजन, ज्याला आपण असं साइन देतो. आता आपल्याला थर्ड नंबरला काय ठेवायचं आहे, डिव्हिजन सॉल्व करायचे. त्याला प्रायोरिटी कशी द्यायची, जर ऑफ दिसलं तर त्याचा अगोदर गुणाकार करून घ्यायचा, जरी डिव्हिजनचं साइन असेल क्वेश्चन मध्ये तरी. हाय गाईज, आज आपण बघणार आहोत नवीन टॉपिक, म्हणजे ज्याला आपण बोर्ड मास असं म्हणतो. बोर्ड मासचा रूल आपल्याला काय आहे ते आज जाणून घ्यायचं आहे. सिम्प्लिफिकेशन मध्ये सगळे जे गणित आहेत, सगळे जे क्वेश्चन आहेत ते आपण बोर्ड मास या रूल लावून त्याला सॉल्व करत असतो. सिम्प्लिफिकेशन, SSC, RRB आणि बँकिंग ह्या तिन्ही पण फील्डमध्ये क्वेश्चन ह्याचे विचारले जातात. आणि सिम्प्लिफिकेशन सॉल्व करण्याची पद्धत जी असते ते फक्त बोर्ड मासच्या रूलनं होत असते. तर आज आपण जाणून घेऊया बोर्ड मास म्हणजे काय आणि त्याचं क्वेश्चनचे आन्सर कसे द्यायचे आहेत. या तर आता मला सांगा, बोर्ड मास म्हणजे ह्याचा रूल काय होतो, तर बी म्हणजे काय असतं, तर बी म्हणजे असतं ब्रॅकेट्स. ठीक आहे. बी म्हणजे काय असतं, ब्रॅकेट्स असतं. पण आता ब्रॅकेट्स म्हणजे काय, तर ब्रॅकेट तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पण ब्रॅकेट्स मध्ये पण 4 ब्रॅकेट येत असतात. तर ते कोणते ब्रॅकेट आहे, तर पहिलं ब्रॅकेट आपण ज्याला म्हणतो लाईन ब्रॅकेट, त्यानंतर दुसरं ब्रॅकेट ज्याला आपण छोटं ब्रॅकेट म्हणतो, त्यानंतर तिसरं ब्रॅकेट ज्याला आपण कर्ली ब्रॅकेट असं म्हणतो. ठीक आहे. आणि चौथं ब्रॅकेट म्हणजे ज्याला आपण सगळ्यात मोठं ब्रॅकेट असं म्हणतो. पण आता आपल्याला करायचंय काय, हे 4 ब्रॅकेट तर दिलेले आहेत इथं. ज्या वेळेस बोर्ड मास रूल लावताना क्वेश्चन मध्ये ज्यावेळेस आपण ब्रॅकेट दिसतात आपल्याला, तर त्याच्यातला हा पहिलं ब्रॅकेट आहे लाईन ब्रॅकेट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सॉल्व ह्याला करायचं आहे, लाईन ब्रॅकेटला करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला सगळ्यात म्हणजे दुसऱ्या साइड मध्ये आपल्याला छोट्या ब्रॅकेटला सॉल्व करायचंय. जर हे पण ब्रॅकेट दिलेला असेल कर्ली ब्रॅकेट, तर ह्याला तिसऱ्या नंबरला सॉल्व करायचं, म्हणजे थर्ड प्रायोरिटी द्यायची आपल्याला त्याला. आणि ह्याला 4 नंबरला एकदम लास्टला हे मोठा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचा आहे. ब्रॅकेट मध्ये समजलं. आता ब्रॅकेट मध्ये आपल्याला 4 ब्रॅकेट्स असतात. आता बघा, बी पासून ब्रॅकेट झालं, ओ पासून काय होणार, तर ओ पासून होणार ऑफ. ऑफ म्हणजेच काय असतंय, ओ पासून ऑफ झालं. ठीक आहे. ऑफलाच हिंदीमध्ये काय म्हणतात, का. म्हणजे ऑफ आणि काचा अर्थ काय होते, मल्टिप्लाय होत असते. ऑफ आणि काचा अर्थ गुणाकार होत असतो. ठीक आहे. जसं आता हे ऑफ आणि का म्हणजे ह्याचा अर्थ मल्टिप्लाय व्हायलाय, मग जे आपलं मल्टिप्लाय येणार आहे एम पासून ते आपण पुढे बघूया आणि दोघांचा डिफरन्स जाणून घेऊया. आता बघा, 3 नंबरला कुठला आहे, डी. डी म्हणजे काय असतो, डी म्हणजे काय असतं, डी म्हणजे असतं डिव्हिजन. ठीक आहे. डी म्हणजे डिव्हिजन. डी म्हणजे डिव्हिजन, ज्याला आपण असं साइन देतो. आता आपल्याला थर्ड नंबरला काय ठेवायचं आहे, डिव्हिजन सॉल्व करायचे. आता त्याच्यानंतर बघा 4 नंबरला काय दिलेलं आहे, 4 नंबरला एम म्हणजे काय, मल्टिप्लाय असतं. एम म्हणजे मल्टिप्लाय, ज्यालाच मल्टिप्लिकेशन आपण म्हणतो. काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन. ह्याचं साइन कसं असतंय, असं. आपल्याला आता इथं बघा जाणून घ्या अर्थ. इथं ऑफ म्हणजे पण काय असतं, मल्टिप्लाय करायचं असतं, गुणाकार करायचं असतं. आणि हे जे नॉर्मल वालं जे मल्टिप्लिकेशन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे. पण जिथं आपल्याला ऑफ दिसल तर
ते जे गुणाकार आहे ते जे मल्टिप्लाय करायचे आपल्याला ते डिव्हिजनच्या अदुगरच आहे. ठीक आहे, त्याला प्रायोरिटी कशी द्यायची, जर ऑफ दिसलं तर त्याचा अदुगर गुणाकार करून घ्यायचा आहे, जरी डिव्हिजनचं साईन असेल क्वेश्चन मध्ये तरी. आपण बघूया त्याच्यानंतर. पण जे नॉर्मल वाला मल्टिप्लाय ह्याला काय करायचं आपल्याला, डिव्हिजनच्या नंतर करायचंय, डिव्हिजनच्या नंतर ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन. आता बघा मला सांगा ए म्हणजे काय असतं, तर ए म्हणजे ऍडिशन असतं. ए म्हणजे ऍडिशन. आणि एस म्हणजे काय असतंय, एस म्हणजे काय असतंय, तर एस म्हणजे असते सबट्रॅक्शन. ऍडिशन सबट्रॅक्शन दोघांपैकी काही जरी केलं तर तुम्ही, म्हणजे काही पण केलं, ऍडिशन पण अदुगर केलं सबट्रॅक्शन पण अदुगर केलं तर आपला आन्सर काय होणार आहे, सेम येणार आहे. ठीक आहे, आता ह्याच्यातला तुम्हाला फरक कळाला काय असतो, जर ऑफ दिलेला असेल तर ते डिव्हिजनच्या अदुगर आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. ठीक आहे, इथं समजा जसं 2/5 ऑफ 2. ठीक आहे, याचा अर्थ काय होतं, आता आपल्याला इथं डिव्हिजन पहिला रूल काय सांगते बोर्ड मास्टरचा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, ब्रॅकेट जर दिलं नसेल तर आपल्याला ऑफ करायचं, ऑफ जर दिलं नसेल तर आपल्याला काय करायचं, डिव्हिजन करायचंय. पण ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डिव्हिजन नाही करायचं अगोदर, तर आपल्याला करायचंय ते आधी ऑफला सॉल्व. म्हणजे ह्याचाच अर्थ काय झाला, 5 × 2 भागिले 2 म्हणजे 5 दोन्ही अगोदर काय होतात 10 होतात आणि भागिले 2 करायचं. हे फक्त एक्झाम्पल दिले तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून, की मल्टिप्लाय कधी करायचं आणि ऑफ कधी करायचं. ठीक आहे, आता ह्याच्यात नंतर आपण बघूया एक क्वेश्चन सॉल्व करून, त्याच्यामधून आपल्याला आपलं आन्सर कसं काढायचंय बघा. आता बघा हे जे क्वेश्चन दिलेलं आहे हे RRB NTPC 2023 मधलं आहे, म्हणजे विचारला गेलेला होता. ठीक आहे, ग्रुप डी मध्ये RRB SSC खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे क्वेश्चन असे सिम्प्लिफिकेशनचे विचारतात. आता इथं आपल्याला सॉल्व काय करायचे, आपल्याला जर बोर्ड मास्टरचा रूल माहित असेल तर आपल्याला सॉल्व करता येईल. हे आपल्याला लहानपणापासून शिकले, पण आता आपल्याला त्याचं रिव्हिजन करायचंय, ट्रिक्स मध्ये बघायचंय की कसं कसं असतंय. ठीक आहे, आता बघा आपल्याला बोर्ड मास मध्ये काय म्हणते, सगळ्यात पहिल्यांदा ब्रॅकेट. आता इथं तर किती ब्रॅकेट आहेत, 4 ब्रॅकेट आहेत, पण आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी कोणत्या ब्रॅकेटला द्यायची, तर सांगितलं होतं इकडे बघा, फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला काय करायचं, लाईन ब्रॅकेटला द्यायचं आहे. मग इथं लाईन ब्रॅकेट कुठं आहे, हो का ह्या ठिकाणी आहे. हे लाईन ब्रॅकेटला आपल्याला पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायचंय. तर करायला सॉल्व्ह, मल्टिप्लायचं मध्ये चिन्ह आहे, 7 चौक किती होतात 28, 7 × 4 किती होतात 28. आता ह्याच्यानंतर आपल्याला डिव्हिजनचं दिसतं चिन्ह, डिव्हिजन सोबत किती आहेत 112, तर 28 चौक 112, 28 डिवायडेड बाय आपलं 28 × 4 आपलं किती होतात 112 होतात. ही इथपर्यंतची व्हॅल्यू काय झाली आपली 4 आलेली आहे. आता हे 4 आणि 25, इथं मध्ये साइन कशाचा आहे, मायनसचा आहे, तर 25 मधून 4 गेले किती राहतात 21 राहतात. हे आपलं इथपर्यंतचा आन्सर काय झालेला आहे 21 आलेला आहे. आता इकडे बघा ब्रॅकेट हा संपला, आता ह्याच्यानंतर बाहेर काय मायनस आहे, तर 37 - 21 किती होतात, तर 16 होतात. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्याला समजलं पाहिजे. 37 - आपण 21 केलेला आहे, आपला आन्सर काय आलं इथपर्यंत 16 आलेला आहे. दोन्ही ब्रॅकेट आपले संपलेले आहेत. या तिसऱ्या ब्रॅकेटवर इथं बघा, इथं मायनसचं चिन्ह आहे, 16 - 40, 40 - जर आपण